रेकॉर्डिंग चालू सुरू. करूया ना सुरुवात? हो हो. सुरुवातीचा श्लोक घेते. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपल्या दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपण चिंतनाला घेतलेले विषय आहेत दशक 6 मधला समास 3 आणि 4. तिसरा समास आहे मायोद्भव निरूपण. नावातच विषय काय असेल याचा अंदाज आपल्याला येतो. मायोद्भव म्हटल्यावर माया ज्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या सृष्टीची जाणीव आहे, तिची निर्मिती कशी झाली आणि मग मायेने काय काय आणि कसा कसा जगताचा पसारा मांडलाय यावरचं विवेचन या समासात आहे. आपण सहजपणे मायाजाल हा शब्द अनेकदा वापरतो आणि त्याबद्दल त्याचा अर्थही आपल्याला कळत असतो की जे खरं नाही त्यासाठी आपण मायाजाल हा शब्द वापरतो. पण आपल्याला आजूबाजूला दिसणारं जे जगत आहे, ज्याचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवत असतं, त्याला माया म्हणायला आणि ते खोटं आहे असं म्हणायला मात्र आपण धजावत नाही. त्याविषयीच विवेचन या समासात आहे आणि ते आपल्या पुढे आज मांडणार आहे गीता चित्राव. त्या अमेरिकेत असतात आणि तिकडे असूनही परमार्थाची आवड त्यांनी अतिशय आवडीने जपलाय त्या परमार्थ. त्यामुळे ते अनेक ऑनलाईन अभ्यास वर्गांमध्ये सहभागी असतात. त्या भारतीय शास्त्रीय संगीत शिकवतात. मूळ मुंबईकर आणि आता अमेरिकेत. तिकडे संगीत साधना चालूच आहे त्यांची. संगीत हाही एक परमार्थाच्या वाटचालीसाठी अतिशय पूरक अशी साधना ठरू शकते. संगीत साधना ही त्या तिकडे अनेक इव्हेंट्स त्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित करत असतात. म्हणजे तसं अगदी कल्चरली, सोशली आणि स्पिरिच्युअली अशा तिन्ही दृष्टीने ऍक्टिव्ह अशा गीताताई आज आपल्या पुढे त्यांचं विवेचन मांडणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं चिंतन मांडायला सुरुवात करावी. गीताताई. धन्यवाद आरतीताई. श्री समर्थांना नमस्कार करते. माझ्या आईवडिलांना नमस्कार करून आचार्यांना वंदन करते आणि मला दिलेल्या दशक 6व्या देवशोधन मधल्या मायोद्भव निरूपण या समासाचं वाचन करते. वाचन हे म्हणण्याचे कारण इतकेच की विवेचन करण्या इतका माझा अजून अभ्यास झालेला नाही, तरी मी प्रयत्न करते. जय जय रघुवीर समर्थ. परमात्मा स्वरूप अत्यंत व्यापक, सूक्ष्म आणि शाश्वत आहे. दृश्य विश्व एकदेशी, मर्यादित, स्थूल व अशाश्वत आहे. तरी पण हे सर्व दृश्य त्या परमात्मा स्वरूपातूनच उत्पन्न झालेले दिसते. त्यामध्येच ते तकते आणि अखेर त्यामध्येच ते विलीन होते. माया नावाची परमात्मा स्वरूपाची शक्ती हा दृश्याचा सगळा खेळ घडवून आणते. परमात्मा निव्वळ चैतन्यमय आहे, तर दृश्य विश्व पंचभूतांनी भरलेलं आहे. परमात्मा निव्वळ निर्गुण आहे, तर विश्व सगुण व निर्गुण यांचे मिश्रण आहे. आपला देह पंचभूतांचा बनलेला आहे, कारण तो विश्वाचा एक भाग आहे. विवेकाने देहाचा शोध घेतला तर तो तत्वांचे गाठोडे आहे हे प्रत्ययास येते. मग देहबुद्धी नाहीशी होऊन शुद्ध आत्मस्वरूप उरते. तेच मी आहे असा अनुभव आला की आत्मज्ञान होते व त्याने समाधान मिळते. प्रथम समर्थ ब्रह्मस्वरूप कसे आहेत ते सांगतात. ते सांगताना नाहीपणाची पद्धत वापरावी लागली. याचे कारण असे की आपल्या आजच्या अवस्थेमध्ये दृश्याचे गुणधर्म आपल्याला माहीत आहेत. दृश्य आपले ज्ञात आहे, पण परमात्मा स्वरूप अज्ञात आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे जावे लागते, म्हणून
दृश्याचे गुणधर्म परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत असे नकारात्मक वर्णन करावे लागते. गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा निर्मळ आहे. आकाशाची पोकळी सदोदित भरीव, मळरहित व हालचाल नसलेली असते. तसेच आत्मा नेहमी निर्मळ, निश्चळ व घनदाट असतो. निर्गुण आत्म्याला देह, गुण अवस्था इत्यादींचा मळ नसतो. आत्म्याला अखंड, निष्कलंक व सतत स्थिर आकाशाचे उदाहरण देतात. ते अखंड आहे, त्याचे तुकडे करता येत नाहीत. ते विशाळाहून विशाळ, आकाशाहून व्यापक व सूक्ष्म आहे. तो निरपेक्ष व्यापक असून देश, काल व वस्तूने परिच्छिन्न होत नाही. ते दिसत नाही, तसेच भासतही नाही. ते उत्पन्न होत नाही किंवा नाशही पावत नाही. ते कोठेही जात व येत नाही. असे ते परब्रह्म आहे, जे डोळ्यांनाही दिसत नाही, हालत नाही, सरकत नाही, तुटत किंवा फुटतही नाही आणि मोडतही नाही. प्रत्येकाच्या सतत समोर असणारे कलंकरहित विमल ब्रह्म आकाश पाताळ व्यापलेले आहे. जिकडे पाहावे तिकडे आहे. निर्गुण ब्रह्म जे अविनाशी असून सगुण माया विनाशशील आहे. त्या दोघांचा दृश्य जग हा जणू संगम झालेला आहे. हा अशक्य असलेला संगम झाला म्हणजे काय, तर हे आपल्यासारख्या सामान्यांना कळण्यापलीकडचे आहे. हे फक्त जीवनमुक्त ज्ञानीच जाणतात. जसं पाण्यापासून दूध वेगळे करणं ही कला फक्त राजहंसालाच जमते. अचेतन जगत पंचभूतांचे असल्याने अशुद्ध असून त्यात चेतन आत्मा व्यापून राहतो. अचेतन हे अनित्य व चेतन हे नित्य स्वरूपात असते. समर्थांनी हे अधिक समजण्यासाठी उसाचे उदाहरण दिले आहे. जसे उसाचे वरचे साल हे काढून टाकून त्या आतील गोड रस आपण घेतो, त्याचप्रमाणे बाहेरील दृश्य जग बाजूला सारून आतील ब्रह्माची जाणीव करून घ्यावी. आत्मा हा रस आहे अशी कल्पना केली, पण रस पातळ व नाशिवंत आहे, त्यामुळे तो अपूर्ण आहे. आत्मा हा रूपरहित व निर्विकार असून निश्चळ व शाश्वत आहे. त्याचे असणे हे दृश्य जगावर अवलंबून नाही. म्हणून आत्मा हा परिपूर्ण आहे हे ओळखावे. खरं तर आत्म्यासारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. जर ती असती तर त्यावरून आत्मा कसा आहे हे सांगता आलं असतं. पण थोडी समजूत पटण्यासाठी हे उसाच्या रसाच्या उदाहरण येथे दिले आहे. निव्वळ आत्मस्वरूप सगळीकडे अगदी घनदाट भरून राहिले असता त्यामध्ये माया कशी निर्माण झाली, तर जशी आकाशात एखादी वाऱ्याची झुळूक यावी तशी शुद्ध आत्मस्थितीमध्ये स्फुरणाने माया उत्पन्न झाली. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी व पाण्यापासून पृथ्वी तयार झाली. पृथ्वीवर असंख्य जीव निर्माण झाले. पण ब्रह्म मात्र आकाशाच्या आधी व पृथ्वीच्या अंती सुद्धा व्यापून राहिलेले आहे. जे जे काही उत्पन्न होते त्याला सगळ्याला नाश असतो, पण ब्रह्म हे उत्पन्न झालेलंच नाही. ते अनादी, नित्य, सत्य असल्याने त्यात काहीही बदल होत नाही. ते सर्वव्यापी असते. जसे एखाद्या घटात, मडक्यात त्याच्या पोकळीत आकाश व्यापून राहिलेले वाटते, पण मडके फुटले तरी आकाश जसे होते तसेच राहते. मडके नसल्याने आकाशात काही फरक पडत नाही. मडक्याप्रमाणेच चर अचर सृष्टी ही निर्माण होऊन ती नष्टही होते. पण जसे आकाश तसेच परब्रह्म हे कधीच हलणारे किंवा ढळणारे नाही. ब्रह्म हे तसेच राहते. ह्या जगात जे जे आपल्याला सृष्टी रूपाने उत्पन्न झालेले दिसते त्याच्या उत्पत्तीपूर्वीपासूनच ब्रह्माने व्यापलेले आहे. सृष्टी नष्ट झाली तरी अविनाशी ब्रह्म तसेच राहते. त्यात काहीच बदल होत नाही. असे जे कधीही नाश न पावणारे ब्रह्म आहे त्याच्या अनुसंधानात ज्ञाते पुरुष, आत्मव्यक्ते पुरुष हे राहतात. दृश्याचा पूर्ण निराश केला की जीवनरूप, आत्मरूप मी आहे असा अनुभव येतो. आपल्या खऱ्या मीचा आपल्याला लाभ होतो. आपण म्हणजे देह नाही हे समजते. तत्वाला तत्व मिळून
जो आकार तयार होतो त्याला देह म्हणतात. जाणत्या लोकांनी एका तत्वाचा आधार घेऊन इतर तत्वांचा शोध घेत आत्मतत्वाचा शोध घेतला आहे. विनाशी तत्वे एकदा झाडली गेली की मी देह आहे हा भ्रमरूप अहंकार नष्ट होतो व विवेकाने मी हे निर्गुण ब्रह्म आहे असा अनुभव येतो. विवेक दृष्टीने देहाचे शरीराचे शोध लावले तर मी हा देह बुद्धीचा नाही, मी असे काहीच अनुभवाला येत नाही. जीव जेव्हा आत्म्याचा शोध घेऊ लागतो तेव्हा तो जीव अनिर्वचनीय असल्याचे समजते व सर्व तत्वे सारली असता खरे आत्मरूप निर्गुण ब्रह्मच उरते. जीवभाव आत्मस्वरूपात विसर्जित होऊन निर्गुण ब्रह्म उरणे हेच आत्मनिवेदनाचे वर्म आहे. माईक तत्वे झाडली जाताच मी व तू हा भ्रम उरत नाही. मी म्हणून वावरणाऱ्या अहंकाराचा शोध केला तर तो सापडत नाही. निर्गुण ब्रह्म मात्र जसेच्या तसे राहते. तेच मीचे खरे स्वरूप आहे. हे ज्ञान श्री गुरुकृपे वाचून होत नाही. सार व असार याचा कसून शोध घेतल्यावर असाराचा निराश झाला, निर्गुण ब्रह्मरूप सार तेवढे शिल्लक राहिले. जसे रज्जूला सर्प समजतो पण एकदा कळले की सर्पाचा निराश होऊन रज्जू शिल्लक राहिली, तसेच ब्रह्म हेच अनादि आद्य असून तेच दृश्य जगात व्यापून राहिलेले आहे. दृश्य जगत नष्ट झाल्यावर ब्रह्म शिल्लक राहते. विवेक हे शस्त्र वापरून त्यांनी दृश्य जगाचा संहार केला. असे केले असता सार व असाराचा निवाडा होऊन त्यामधून टिकणारे कोणते व तात्पुरते कोणते याची आपोआप निवड होते. मग आपण खरे कोण याचा बोध आपल्यालाच होतो. आपल्याच कल्पनेने आपण आपला मीपणा निर्माण केलेला असतो. विवेकाने मीपणाचा शोध केला तर तो मीपणा उरत नाही. हा काल्पनिक मीपणा गेला की जो उरतो तो फक्त निर्गुण आत्मा हे मूळ स्वरूप असलेला जीव उरतो. विनाशी तत्वे विवेकाने नाहीशी केली की निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो. विनाशी तत्वे ओसरल्यावर देहाचा मीपणा का मिरवावा? तत्वांच्या निरसाबरोबर मीपणाचाही निराश होतो. कारण अहंकार रूप मी त्या तत्वांचाच घडलेला असतो. नंतर फक्त आत्मरूप निर्गुण ब्रह्म उरते. ते मी आहे या निश्चयाने आत्मनिवेदनाचा अनुभव येतो. आत्मनिवेदन होताच आत्मरूप देव व जीवरूप भक्त यांचे जणू पुन्हा ऐक्य होते. उपासक विभक्तपणा सोडून खराखुरा भक्त बनतो. निर्गुण हे जगत रूपाने व्यक्त होत नाही व नष्टही होत नाही. ते जीवरूपाने जन्माला येऊन मरतही नाही. त्याला पापपुण्याचा स्पर्शही होत नाही. जीव त्याच्याशी एकरूप झाला की मुक्त होतो. 82 तत्वांशी तादात्म्य संबंधाने राहिल्यामुळे जीवात्मा स्वतःच्या खऱ्या स्वरूपाविषयी आयुष्यभर भ्रमात राहतो. स्वतःचे स्वरूप विसरून मी कोण असा प्रश्न विचारतो. जीव जोपर्यंत तत्वांमध्ये गुरफटलेला असतो तोपर्यंत मी कोण आहे हे विसरतो. विवेकाने शोध घेऊन तत्वांमध्ये निरसन झाले की मी तोच आहे असा जीवाला अनुभव येतो. अखेर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन मी व तू हा भेद उडून मी ब्रह्म असा निश्चय करतो. अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निव्वळ स्वरूप असते ते संत बनून राहतात. देहात दिसला तरी देहाच्या पलीकडे राहणारा असा तो संत असतो हे ओळखावे. साधकाची संशयी वृत्ती असते त्यामुळे ही एकदम नाहीशी होत नाही. म्हणून ह्या समासात समर्थांनी पुन्हा पुन्हा सांगून आपल्याला आपल्या विवेक बुद्धीने ह्याचा विचार करत राहावे ही शिकवण दिली आहे. समर्थांना पूर्ण समासात तेच सांगावं लागलं कारण त्याशिवाय ते व्यवस्थित आपल्यावर बिंबणार नाही. पण त्यांच्या अशा परत सांगण्याबद्दल त्यांनी समासाच्या शेवटी श्रोत्यांची क्षमा मागितली आहे.
मीही माझ्या या समास वाचनामध्ये काही चुका झाल्या असतील त्याबद्दल सर्वांची क्षमा मागून माझ्या वाणीला इथेच विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं गीताताई चिंतन. दृश्य बाजूला सारून आत्मा जाणावा व ओळखावा हे छान समजून सांगितलं. जे जे उपजे ते ते नासे, आणि यासाठी तुम्ही छान त्याचा उहापोह छान केला. सर्वव्यापी ब्रह्म, मडके, ऊस या सगळ्यांचं उदाहरण देऊन त्याचाही छान समजावून सांगितलं. मीच स्वरूप जाणण्यासाठी सद्गुरूंची किती गरज आहे हे समर्थ खरंच वारंवार सांगतात, आणि त्यासाठी विवेक करणं किती आवश्यक आहे याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देतात. तुम्ही सगळ्याच एकंदरीत छान त्याचा आढावा घेतलात. या पुढचा समास आहे ब्रह्मनिरूपण. अमर्याद अशा काळाच्या तुलनेत आपण स्वतःला महान समजणारा माणूस खरं तर किती यकश्चित आहे याची जाणीव होते समास वाचताना. आणि परब्रह्म कालातीत आहे, कुठल्याही मिती पलीकडचं आहे, आणि ते तत्व जाणण्यासाठी आत्मज्ञानच गरजेचं आहे. या विषयाचं विवेचन करणार आहे प्रियांका कुंटे. त्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन आहेत. मायक्रोस्कोपमधून सूक्ष्म जीवजंतूंना शोधतातच त्या, आणि त्याबरोबरच सगळ्यात सूक्ष्म आणि तरीही सर्वात व्यापक तत्वाचाही त्या शोध घेत आहेत. त्याचा अभ्यास साधना सुरूच आहे. उत्तम सूत्रसंचालन त्या करतात, आणि तो अनुभव आपण घेतलेलाच आहे. आपलं चिंतन सगळ्यांपुढे मांडावं यासाठी मी प्रियांकाताईंना आमंत्रित करते. प्रियांकाताई. आवाज येतोय माझा? हो, येतो. सद्गुरूंना वंदन करते, समर्थांना वंदन करते, आपल्या दोन्ही आचार्यांना वंदन करते, आणि माझ्या सगळ्या सहअध्यायींना सप्रेम अभिवादन करते. आणि आजचा आपला जो चिंतनाचा विषय आहे, दशक 6वा चालू आहे आपला, देवशोधन, आणि त्यातला चौथा समास ब्रह्मनिरूपण. आता वास्तविक ब्रह्मनिरूपण याच नावाचे आणखी 2 समास पुढे येतात. एक येतो तो 7वा जो दशक आहे 14 ब्रह्मांचा, त्याच्यात येतो, आणि 9वा जो गुणरूप दशक आहे त्याच्यातही ब्रह्मनिरूपण याच नावाचा समास आहे. त्यातला आज आता आपण ह्या पहिल्या ब्रह्मनिरूपण समासाचा विचार करतोय. तर संपूर्ण जो देवशोधन दशक हा जो आहे तो वेदांतावर आधारलेला आहे. आपण गेल्या आठवड्यात बघून आलो सुरुवात त्याची. शास्त्रातल्या काही महत्वाच्या संकल्पनांबद्दल समर्थ इथे या दशकात भाष्य करतायत. याची एक धावती ओळख आपण गेल्या आठवड्यात या आधीच्या दोन्ही समासांचा विचार करताना पाहून आलोय. शोधन म्हणजे काय, तर गाळून घेणे, शोधणे. आता आपण शोधणे हा शब्दप्रयोग कधी वापरतो? एखादी गोष्ट आपलीच असते पण आता आपल्याला ती सापडत नाहीये, तेव्हा ती आपण शोधतो. आता देवशोधन म्हणजे नक्की काय आहे? तर आपल्या अवतीभोवती अगदी आपल्या देहासकट जो दृश्याचा पसारा असतो त्यातून आपल्याला देवाला शोधायचंय. समर्थ ज्याला खरा देव असं संबोधतात ते ब्रह्म, ते तत्व या सगळ्या सृष्टीमध्ये व्यापून आहे. एवढंच नव्हे तर तेच माझे स्वरूप आहे, आणि त्याचाच मला आता माझ्या अविद्येमुळे विसर पडलाय, आणि या सगळ्या पसारातून मला त्याला शोधायचंय. आता खरं तर अजातवाद हा अद्वैताचा अगदी महत्वाचा सिद्धांत आहे. तर तो अजातवाद काय सांगतो, तर त्यानुसार हे जग झालेलंच नाही, ब्रह्माशिवाय बाकी कशाला अस्तित्व नाही. पण हा सिद्धांत पटणे आपल्या सामान्य माणसाला फार कठीण आहे, कारण अगदी पदोपदी सकाळी जाग आल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला या जगाचा प्रत्यक्ष सततचा अनुभव आहे, आणि अशा वेळी हे जग नाहीच म्हणायचं याचा स्वीकारच होत नाही. म्हणून मग आधी हे जग झाले किंवा ते कसे ब्रह्मावर आरोपित झाले हे गृहीत धरायचं, आणि मग विचाराने विवेकाने त्यातली एक एक गोष्ट बाजूला सारून त्याचं अधिष्ठान असलेलं जे ब्रह्मतत्व त्याच्याकडे लक्ष वेधून घ्यायचं, म्हणजेच त्याचं शोधन. पण माझं मी हे शोधेन असं म्हटलं तर ते शक्य नाहीये, कारण मला त्याचा प्रत्यक्ष अनुभवच नाहीये. म्हणून मग ज्यांनी हे स्वरूप, तो देव ओळखलाय, म्हणजेच त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, आणि तो देव मीच आहे असा ज्यांचा दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असा अनुभव आहे, अशा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या कृपेने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवाने या खऱ्या देवाशी एकरूप व्हायचंय. माऊलींची ओवी आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता आपण प्रत्यक्ष समासाकडे वळूया.
ओवी क्रमांक 1 ते 4 मध्ये समर्थांनी कालगणनेची आकडेवारी दिली आहे, ती आपण थोडक्यात बघूया. कृतयुग त्यांनी सांगितलंय 17,28,000 वर्ष, त्रेतायुग आहे 12,96,000 वर्ष, द्वापारयुग 8,64,000 वर्ष आणि कलियुग 4,32,000 वर्ष. या चारही युगांचा मिळून एकूण कालावधी 43,20,000 वर्ष. या सगळ्यांना मिळून महायुग सुद्धा म्हणतात. आता अशी ही 4 युग एकामागून एक अशी 1,000 वेळेला झाली की त्याला तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. याला कल्प सुद्धा म्हणतात. आता असे जे ब्रह्मदेवाचे 1,000 दिवस झाले की विष्णूची एक घटिका, विष्णूच्या अशा 1,000 घटिका म्हणजे महेश्वराचा ईश्वराचा एक पळ आणि ईश्वराचे असे 1,000 पळ मिळून आदिशक्तीचा अर्धा पळ होतो. अशा या काळामध्ये ही अनंत कोटी ब्रह्मांड कितीतरी वेळेला निर्माण होऊन नष्ट होतात. आता कलियुग चालू आहे. समर्थांनी हा जेव्हा समास लिहिला तेव्हा कलियुगाची 4,760 वर्ष संपली होती आणि पुढे होणारा जो कलियुगाचा काळ आहे त्याच्यात पुढे पुढे 4 वर्णांचा संकर होईल असं समर्थांनी सांगून ठेवलंय. आता ही जी सविस्तर कालगणना समर्थांनी इथे का बरं सांगितली आहे, आपण या आकडेमोडीतच अडकून पडायचंय का, हे सांगण्यामागचं वर्म आपण समजून घ्यायला पाहिजे. आता याचा देवशोधनासाठी कसा उपयोग आहे याचा विचार झाला पाहिजे. तर माणूस म्हणजे जीव हा अल्प आहे, अंतवंत आहे. म्हणजेच काय, तर त्याला जन्म आहे म्हणून त्याला मृत्यू आहे आणि त्याचं जीवन मर्यादित आहे. या उलट परब्रह्म परमात्मा हा अनंत आहे, अमर्याद आहे, अपरिमित आहे. नुसतं कलियुगाचा जरी विचार केला आपण तरी ही 4,32,000 वर्षांचं जे कलियुग आहे त्यातली जीवाच्या वाट्याला किती आयुष्य येतं, तर सरासरी अगदी 75 ते 80 वर्षांचं. म्हणजे हे जे आयुष्य जीवाचं आयुष्य कुठे आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस कुठे. आपल्यासाठी हा एवढा काळ म्हणजे अनंत काळच म्हणावा लागतो. पण परब्रह्म मात्र काळाच्याही पलीकडे आहे, कालातीत आहे. जसं आपण आधी म्हटलं तसं ब्रह्मदेवाचं आयुष्य आणि जीवाचं आयुष्य यात जमीन आसमानाचा फरक आहे. असं जरी असलं तरी ब्रह्मदेव काय, विष्णू काय, महेश काय आणि मी जीव म्हणून सुद्धा या सृष्टीचाच सगळे भाग आहेत. ईश्वरापुढे माझं आयुष्य अत्यल्प आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ईश्वराने अगदी सगळं ब्रह्मांड व्यापलंय किंवा सगळं ब्रह्मांड हा ईश्वराचा देह आहे आणि जीवाचा देह त्यापुढे नगण्य आहे. हे जरी खरं असलं तरी या देहासकट जी सृष्टी म्हणून म्हटली जाते, देहादी जगत ज्याला म्हणतात, ते कधीतरी निर्माण झालं आणि कधीतरी ते नक्की लय पावणार आहे. आणि जे जे निर्माण होतं ते नाश पावतं. माऊलींची ओवी आहे, उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. म्हणजे ईश्वर हा सुद्धा नाश पावणाराच आहे. आता हे जे चक्र अखंड अव्याहतपणे चालू आहे, घडणं मोडणं चालू आहे, पण समर्थांचा जो खरा देव तो मात्र या कशानेही लिप्त होत नाही, त्यात काहीही बदल होत नाही. श्रुती सांगते सत एव सौम्य इदमग्रे आसीत. म्हणजे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी फक्त हे सत्तत्वच होतं. सृष्टी निर्माण झाली तरीही ते आहेच, सृष्टीचा लय झाल्यावरही ते तसंच असणार आहे. याला श्रुती प्रमाण देता येईल. छांदोग्य उपनिषदामध्ये एक श्रुती सांगितली की सर्वम खलु इदम ब्रह्म तज्जलानिती शांत उपासित. म्हणजे सर्वत्र ब्रह्मच भरून राहिलेलं आहे. सगळं जग हे त्यातच जन्माला आलं. तज्ज आणि तल्ल असे दोन एकत्र तज्जल असं सांगितलेलं आहे. सर्व जग त्यातच जन्माला आलं आणि त्यातच त्याचा लय होतो. हे जाणून उपासकाने या तत्वाचं किंवा या ब्रह्माचं शांत चित्ताने त्याची उपासना करावी असं श्रुती सांगते. वास्तविक परब्रह्माच्या बाबतीत अशा स्थिती किंवा अवस्थेच्या बाबतीत बोलताच येत नाही. त्याला जे अवस्थात्रयातीत म्हटलं जातं ते जीवाच्या अवस्थांच्या सापेक्षतेने म्हटलं जातं. उपनिषदांमध्ये सुद्धा ब्रह्माबद्दल न इति अशाच भाषेत बोललं जातं. यतो वाचो निवर्तन्ते, म्हणजे वाचा जिथे निवर्तते ज्याच्याबद्दल बोलताना, असं हे तत्व. वेद सुद्धा याबद्दल बोलताना मौन स्वीकारतात. अशा या निर्गुण, निराकार, निरवयव, निर्मलम, निश्चलम अशा या ब्रह्माला एकोहम बहुश्याम, मी एक आहे आणि मी बहु व्हावं, हे स्फुरण झालं. हे स्फुरण म्हणजेच माया. माया, तिचं अधिष्ठान ब्रह्म आणि त्या मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, एवढे 3 घटक मिळून होणाऱ्या तत्वाला ईश्वर म्हणतात. ईश्वर स्वीकारल्याशिवाय आपल्याला सृष्टीची व्यवस्थाच लावता येत नाही. म्हणजे ही जी सृष्टी इतकी नियमित चाललेली आहे की ती व्यवस्था निर्माण करणारा कोणीतरी बुद्धिमान, सर्व गुणसंपन्न असा तिचा नियंता हा असलाच पाहिजे, हे स्वीकारावंच लागतं. तर असा हा ईश्वर जेव्हा मायेतील रजोगुण स्वीकारतो तेव्हा तो सृष्टी निर्मितीचं कार्य करतो, तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतात. तो जेव्हा सत्वगुणाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला विष्णू म्हणतात. सत्वगुण हा सांभाळ करणारा आहे.
सृष्टीचा सांभाळ करण्यासाठी बहुत करून जे अवतार आहेत ते श्री विष्णूंचे सांगितले जातात. ईश्वरच जेव्हा तमोगुण स्वीकारतो तेव्हा त्याला शंकर म्हणतात. आणि हे सृष्टीचे चालणं नियंत्रित होण्यासाठी काहींचा काही काळाने नाश हा व्हावाच लागतो. सृष्टीच्या लयाचं कार्यही शंकराचंच आहे. थोडक्यात काय तर ब्रह्मा, विष्णू, शंकर ही सर्व रूपे वेगवेगळ्या कार्यानुरूप ईश्वराचीच आहेत आणि माया म्हणजे शक्ती ही ईश्वराच्या स्वाधीन असते. ब्रह्म हे कालातीत असले तरी जेव्हा ते मायेची उपाधी स्वीकारतं, म्हणजे ब्रह्म जेव्हा निरुपाधिक असतं तेव्हा त्याला हे कालमर्यादा वगैरे काही सांगता येत नाही. पण जेव्हा तो मायेची उपाधी स्वीकारून ईश्वर होतो म्हणण्यापेक्षा म्हणवला जातो, तेव्हा त्याला काळ आणि वेळ या संकल्पना लागू होतात. या ईश्वरानेच संकल्पाने सृष्टी निर्माण केली आणि उपाधीचा विस्तार केला. त्यामुळे त्या सृष्टीला सुद्धा काळ आणि वेळ यांची मर्यादा येते. सामान्य जीव सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वराची उपासना करतो. कोणी विष्णूची करतं, कोणी शिवाची उपासना, कोणी देवीची, कोणी गणपतीची करत असतात. त्याप्रमाणे यातूनच वेगवेगळे संप्रदाय निर्माण होतात. वैष्णव, शैव संप्रदाय, शाक्त संप्रदाय, गाणपत्य आहे, दत्त संप्रदाय आहे इत्यादी. आणि प्रत्येकाला वाटत असतं की माझंच दैवत श्रेष्ठ किंवा माझी उपासना पद्धतीच योग्य असं प्रत्येकालाच वाटत असतं. वास्तविक बघायला गेलं तर ईश्वर मग तो कोणत्याही रूपात असला तरी स्वरूपाने तो ब्रह्मच आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जीव हा या श्रेष्ठ कनिष्ठ वादात अडकतो. पण साधू संत जे सत्पुरुष असतात ते मात्र या सगळ्यांमध्ये व्यापून असलेल्या स्वरूपालाच जाणतात आणि त्या योगे सर्वांप्रती समभाव ठेवून त्यांच्या स्वरूपाशीच जोडले जातात आणि तेच सत्य आहे असा निश्चय करतात. फक्त ब्रह्मच सत्य आहे आणि त्याशिवाय दिसणारा सर्व पसारा माईक आहे अशी त्यांची खात्री असते. आता माईक म्हणजे काय तर भ्रामक. माया म्हणजे मायोद्भव मध्ये आपण बघून आलो की जी दिसते पण असत नाही, आणि ब्रह्म की जे असतं पण दिसत नाही. आता इथे एक चित्राचं उदाहरण दिलंय, म्हणजे हे भ्रामकत्व समजण्यासाठी चित्राचं उदाहरण इथे दिलेलं आहे की एक चित्र काढलंय की त्याच्यात संपूर्ण दरबार चित्रित केलेला आहे. राजा आहे, त्याच्यात सेनापती आहे, सैनिक आहे, घोडे, हत्ती सगळे आहेत. आणि त्यातला राजा श्रेष्ठ आणि सैनिक कनिष्ठ हे म्हणणं कितपत योग्य आहे? तसंच एक स्वप्नाचा दृष्टांत दिला की आपल्याला स्वप्न पडतात, त्याच्यात मी स्वतःला असं काहीतरी उच्च पदावर बघते, माझ्या हाताखाली बरीच लोक काम करत असतात. पण याला अस्तित्व किती तर मला जाग येईपर्यंत. जाग आलं की स्वप्नाचं मिथ्यात्व आपण लगेच मान्य करतो, स्वीकारतो. त्या स्वप्नातल्या अधिकाराला कितपत खरं म्हणायचं याचं उत्तर आपण जाणतो. आता जागृतावस्थेबद्दल बोलायचं झालं तर ती अवस्था सुद्धा जीवाच्या अविद्येमुळे जाणवलेलं स्वप्नच असतं. जागेपणी जगाचा जो अनुभव येतो तो ज्ञान झाल्यानंतर बाधित होतो, म्हणजेच त्याचे भ्रामकत्व जाणवतो. त्याच्यामुळे ती जागृती ही मिथ्याच असते असा उल्लेख मांडुक्य कारिकेमध्ये आलेला आहे. चित्र हे रंगाचा विस्तार असतो, तसं जागृतावस्था ही स्वप्नाचा विस्तार असते. शास्त्र सांगतं की जे सुरुवातीला नसतं, शेवटीही नसतं, ते चालू काळीही नसतं. या न्यायाने सर्व सृष्टी जी आधी नव्हती, कधीतरी निर्माण झाली, तिचा लय होणार आहे आणि आता मला ती दिसतेय. सर्व सृष्टी केवळ आभासरूपी असूनही आपल्याला ती खरी वाटते. अशा या माईक जगात कोण मोठा कोण लहान या विचाराचा फोलपणा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बुद्धी, पदवी, सत्ता, संपत्ती, सौंदर्य, कीर्ती इत्यादीचा एकतर अभिमान तरी असतो, नाही तर न्यूनगंड तरी असतो. जन्माला यायचं आणि आयुष्यभर मी म्हणतच एक दिवस मरून जायचं, यात काहीच मोठेपणा नाहीये. पण परब्रह्मच सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच माझं स्वरूप आहे हे ज्यांनी जाणलंय तेच खरे थोर, श्रेष्ठ, ज्ञानी, महाजन असे म्हटले जातात. याला शास्त्र, वेद यांचं प्रमाण आहे. फक्त ब्रह्म सत्य आहे, त्याच्या अधिष्ठानावर ब्रह्मा, विष्णू इत्यादी देवता किती वेळेला येतात आणि जातात, कारण ते या सृष्टीचाच एक भाग असतात. ज्याला आदी आणि अंत नाही असे ब्रह्मतत्वच खरे आहे. आता निर्माण होणं, नष्ट होणं, जन्माला येणं, मरणं, सुरुवात, शेवट या सगळ्याचा आपल्या बुद्धीवर इतका पगडा असतो की यापैकी काहीच नसलेलं एखादं तत्व असू शकतं असा विचारही आपण करू शकत नाही. नाव, रूप, ठिकाण, आकार इत्यादी या सगळ्या उपाध्या आहेत, ह्या सगळ्या काल्पनिक आहेत आणि माईक आहेत. आणि प्रलयकाळी मायेचा पूर्ण नाश होतो, पर्यायाने नामरूपात्मक जग नष्ट होतं. पण या सर्वांपासून अलिप्त असं जे ब्रह्म आहे ते तिन्ही काळी अबाधितच राहतं. आत्माराम या ग्रंथात ब्रह्मनिरूपणात समर्थ म्हणतात, जे सकळांपरीस मोठे, जेथे हे सकळही आटे, अकस्मात एकसरे तुटे मूळ मायेचे. ब्रह्म हे निरपेक्ष व्यापक आहे. विश्व हे त्यापासूनच निर्माण झालं आणि त्यातच लय पावतं. विश्व ही उपाधी आहे, उपाधी मर्यादित असते, पण निरुपाधिक ब्रह्म हे अमर्यादित आहे. अशी ही ब्रह्मविद्या जे समजावून सांगतात किंवा स्वतः त्याचा ते होऊनच अनुभव घेतात
त्यांनाच ब्राह्मण म्हणावं असं समर्थ सांगतात. अशा प्रकारे आपल्या सभोवतालची जी चराचर सृष्टी अनित्य आहे, कायम टिकणारी नाही, मात्र तिचं जे अधिष्ठान जे ब्रह्म तेच फक्त नित्य आहे आणि ते मी आहे असा अनुभव सद्गुरु कृपेने आपल्या सगळ्यांना प्राप्त होवो अशी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि थांबते. खूपच छान झालं प्रियंकाताई. सुरुवातीला शोधण्याचा जो तुम्ही संगती लावली की मलाच मी स्वतःचं स्वरूपच मला शोधायचंय, ती खूप छान संगती लागली. कालगणनेविषयी सुद्धा का सांगितली असेल त्याचाही छान उलगडा केला. संतांचं खरं स्वरूप काय आहे आणि कुणाला संत म्हणायचं याचंही छान तुम्ही पटवून दिलं. ते जागृती ही मिथ्याच आणि ती म्हणजे स्वप्नाचा विस्तार आहे आणि ज्ञान झालं की मग जी सृष्टी आहे, माईक सृष्टी आहे, तिचा बाध होतो. हेही छान तऱ्हेने समजावून दिलं. खूपच छान झालं तुमचं चिंतन. मी आता माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी या सगळ्याच याच्यावरती आणखी प्रकाश टाकावा. माधुरीताई. माधुरीताई. हो, जय जय रघुवीर समर्थ. गीताताई चित्राव यांनी मायोद्भव निरूपण हा समास जो काही आहे या समासावरती अतिशय सुंदर पद्धतीने चिंतन प्रगट केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करते. आणि त्याचबरोबर प्रियंकाताई कुंटे यांनी सुद्धा ब्रह्मनिरूपण या समासावरती अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने, खरं पाहिलं असतं इतकं छान त्यांचं चिंतन या ठिकाणी झालेलं आहे की त्याच्यावरती खरोखर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण समासाचा उलगडा ज्याला म्हणतात, तो उलगडा त्या संपूर्ण समासाचा अगदी सार रूपाने घेऊन सुद्धा 15-20 मिनिटांमध्ये त्यांनी इतकं छान पद्धतीने मांडलेला आहे की स्पष्टपणे आपल्या सगळ्या संकल्पना ज्या काही आहे देवाविषयीच्या, ब्रह्माविषयीच्या, मायेविषयीच्या, त्या सगळ्या संकल्पना अतिशय स्पष्ट पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करते. खूप छान पद्धतीने मला निश्चित असं वाटतं की प्रियंकाताई आपण पंचदशीचा अभ्यास केलेला दिसतो आहे खूप सुंदर पद्धतीने, आणि तो वर्ग सुद्धा आपण अटेंड करत असला पाहिजेत, कारण तो सगळा विषय जो काही आहे तो समर्थांनी या ब्रह्मनिरूपणामध्ये सांगितलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. पंचदशीचा जो विषय आहे तोच विषय समर्थ या ठिकाणी ब्रह्मनिरूपणामध्ये सांगताहेत. तर दोघींचंही चिंतन अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. थोडंसं चिंतन आता या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करते. तर त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया मायोद्भव निरूपण जे काही आहे त्याच्यामध्ये ही दुसरी ओवी जी आहे की जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. अर्थात हे जे काही परब्रह्म आहे त्या परब्रह्माचं वर्णन समर्थ आधी 1 ते 9 ओव्यांपर्यंत जवळजवळ करताहेत, 9-10 ओव्यापर्यंत. आणि ते करत असताना ते असं म्हणतात की ज्याला त्या ठिकाणी कसं आहे ते तर गगनाहुनी वाढ, गगनाहुनी सूक्ष्म. तर गगना आकाशापेक्षा जे सूक्ष्म आहे आणि वाढ म्हणजे व्यापक आहे, अशा प्रकारचं ते परब्रह्म कसं आहे तर ते म्हणतात जे खंडलेची नाही अखंड, म्हणजे ते अखंड आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं देश, काल आणि वस्तू यांनी ते परिच्छिन्न होत नाही, म्हणजे मर्यादित होत नाही. परिच्छिन्न होत नाही याचा अर्थ मर्यादित होत नाही. याचा थोडासा विचार आपण या ठिकाणी करूया की हे परब्रह्म जे आहे ते त्यांनी सांगितलं की देश, काल आणि वस्तू यांनी काय होत नाही तर मर्यादित होत नाही. तर कशा पद्धतीने ते मर्यादित होत नाही आपण आपल्या संदर्भाने तो विचार करूया की वास्तविक पाहता त्याला काय म्हटलंय या परब्रह्माला कसं आहे ते तर देश परिच्छिन्न आहे. म्हणजे या देशात ते आहे आणि दुसऱ्या देशात ते नाही असं ते परब्रह्म नाही. की जसं माझ्यावरनं आपण बोलूया की जसं माझा देह किंवा मी जो काही आहे तो बुलढाण्यात आहे पण तो पुण्यात नाही, किंवा तो पुण्यात जेव्हा असतो तेव्हा तो बुलढाण्यात नसतो. तसं हे परब्रह्म आहे का? म्हणजे देश
नी ते मर्यादित आहे का, तर ते देशाने अशा पद्धतीने अमक्या देशात ते आहे आणि तमक्या देशात ते नाही असं त्याच्याविषयी आपल्याला बोलता येतं का? तर असं आपल्याला त्या परब्रह्माविषयी बोलता येत नाही. कारण परब्रह्म जे आहे ते त्या देशाने कधी सुद्धा मर्यादित होत नाही आणि म्हणून ते सर्वदूर सर्वत्र त्या ठिकाणी काय आहेच आहे असं ते परब्रह्माचं वर्णन या ठिकाणी समर्थ करतात. त्याचबरोबर दुसरं जे काही आहे की ते कालपरिच्छिन्न आहे का, आणि कालपरिच्छिन्न याचा अर्थ कालाने मर्यादित ते आहे का, तर नाही. ते परब्रह्म कालाने सुद्धा मर्यादित नाही. आणि म्हणून मग पुन्हा विचार करायचा की माझा देह जो काही आहे तो काही वर्षापूर्वी होता, नव्हता, आणि आता तो आहे आणि पुन्हा तो काही वर्षांनी तो राहणार नाही. तर त्यामुळे तो कसा आहे, तर तो कालाने मर्यादित आहे. या देहाला काय किंवा प्रत्येक वस्तूला काय, या याच्यामध्ये विश्वामध्ये निर्माण झालेली प्रत्येक वस्तूला काय आहे, काही ना काही कालमर्यादा आहे. आणि त्या कालमर्यादेनुसार त्या ठिकाणी मग ती काही काळ असते आणि काही काळाने ती नसते. आणि म्हणून अशा पद्धतीने मग हे परब्रह्म जे आहे हे कालाने मर्यादित नाही, म्हणजे कालाच्याही ते पलीकडे आहे. किंबहुना भूत, भविष्य आणि वर्तमान या तीनही काळामध्ये ते आहेच आणि किंबहुना त्या तीनही कालांच्या ते पलीकडे आहे. कारण आपण गणपती अथर्वशीर्ष जेव्हा म्हणतो तेव्हा गणपती अथर्वशीर्षामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्वं कालत्रयातीतः, तू कसा आहेस हे गणपती, म्हणजेच परब्रह्म, गणपती याचा अर्थच परब्रह्म. तर कसा आहेस तू, तर तू त्वं कालत्रयातीतः, अशा पद्धतीने तू त्वं गुणत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः वगैरे अशा प्रकारचं त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून हे परब्रह्म जे आहे ते कालाने सुद्धा काय होत नाही, तर मर्यादित होत नाही किंवा परिच्छिन्न होत नाही. आणि मग तिसरं जे आहे की वस्तू परिच्छिन्न आहे का हे ब्रह्म, तर नाही. हे ब्रह्म वस्तू परिच्छिन्न म्हणजे पुन्हा वस्तूंनी सुद्धा मर्यादित नाही. कारण पुन्हा उदाहरण घेऊया आपण आपल्या संदर्भातलं की माझा देह हा या एका खुर्चीवर बसलेला आहे, याचा अर्थ की तो दुसऱ्या खुर्चीवरती नाही. किंबहुना एखाद्या खोलीमध्ये एखादी सतरंजी घातलेली असते आणि ती सतरंजी जेव्हा घातलेली असते तेव्हा ती सतरंजी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती सतरंजी असते आणि पुढे त्या सतरंजीची मर्यादा संपते. आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी मग अशी म्हणजे वस्तूंनी हे मर्यादित आहे का, परब्रह्म जे आहे असं वस्तू एका वस्तूमध्ये आहे आणि दुसऱ्या वस्तूमध्ये नाही असं आहे का, तर ते अशा पद्धतीने सुद्धा ते नाही. कुठल्याही पदार्थांनी ते मर्यादित नाही, कुठल्याही वस्तूने ते मर्यादित नाही. अशा प्रकारचं हे परब्रह्म जे आहे ते परब्रह्म हे अत्यंत व्यापक आणि सूक्ष्म आहे आणि ते गगनापेक्षा सुद्धा अतिशय काय म्हटलंय त्यांना तर वाढ आहे. गगनाहूनही वाढ नाम आहे असं हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणतात. आणि गगनाहूनही वाढ नाम आहे म्हणून मग आपल्याला हे त्या ठिकाणी की नाम आणि नामीमध्ये जो फरक नाही असं जे म्हणतात, तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की गगनाहून वाढ कोण आहे, परब्रह्म आहे. आणि मग माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये गगनाहून वाढ नाम आहे असं म्हणतात. याचाच अर्थ नाम आणि नामी याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा फरक नाही, हे आपल्याला काय येतं तर हे आपल्याला लक्षात येतं. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा विचार जो काही आहे हा सगळा विचार समर्थ या ठिकाणी मांडत आहेत. आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या चौथ्या ओवीमध्ये म्हणतात की ते तुटत नाही, परब्रह्म कसं आहे, तुटत नाही, फुटत नाही, रचत नाही, खचत नाही वगैरे वगैरे, त्यांनी ते दिसत नाही, भासत नाही वगैरे. आता या संदर्भातच मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा एक अतिशय सुंदर श्लोक आहे आणि तो श्लोक असा आहे की तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना चळेना कदा दैन्यवाणा, कळेना वळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मीपणासी. हा देवराणा जो आहे म्हणजे जो परब्रह्म जे आहे ते परब्रह्म कसं आहे, तर त्याचं वर्णन या मनाच्या श्लोकामध्ये 177वा तो श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो की जे जे फुटतं, जे जे तुटतं, जे जे चळतं, जे जे कळतं, जे जे मनाला वळतं किंवा भासतं किंवा नयनाला दिसतं, ते
काय असू शकत नाही, तर ते परब्रह्म असू शकत नाही. कारण जे जे असं आम्हाला सगळं दिसतं, भासतं, वाटतं, चळतं वगैरे, ते काय आहे तर ते माईक आहे. आणि म्हणून हे माईक ज्याच्या सत्तेवरती हे सगळं चाललेलं आहे, ते परब्रह्म मात्र अखंडपणे आहे आहे आणि आहे. अशा पद्धतीने त्याचा त्या ठिकाणी खुलासा समर्थांनी केलेला आहे. तर त्याचप्रमाणे हे परब्रह्म कसं आहे तर अविनाशी आहे. आकाशाचं उदाहरण दिलं की जसा घट फुटल्यानंतर सुद्धा हे आकाश हे असतं, आकाशातच घट असतो, पण घट फुटल्यावरही आकाश जसं कायम राहतं, अगदी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हे परब्रह्म जे काही आहे ते जरी संपूर्ण सृष्टीचा नाश झाला तरी सुद्धा ते परब्रह्म असतं आणि असतं, किंबहुना त्याला आहे आहे आणि आहे असा शब्द समर्थ वापरतात. असं त्याची असे असं समर्थ परब्रह्माविषयी बोलतात. आणि म्हणून हे परब्रह्म कसं आहे तर ते अविनाशी आहे. आणि अविनाशी आहे असं मग ते आपल्यामध्येच खरं आत्मरूपाने दडलेलं आहे. मग ते आपल्यामध्ये दडलेलं हे परब्रह्म ओळखायचं कसं? त्याला 35व्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की अनन्य होता अहम सोहम मावळली. 35वी ओवी जी आहे त्यात समर्थ असं म्हणतात की तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळली. तर जेव्हा एक 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 आपण प्रत्येक आपल्या देहाचा निराश करायला लागतो, म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चारही देहांचा जेव्हा आम्ही निराश करायला लागतो, तेव्हा निराश करता करता त्या ठिकाणी हा जो काही मग एक शेवटी अहम राहतो तो सोहम मध्ये काय होऊन जातो तर विलीन होऊन जातो. आणि तो विलीन होऊन गेला की अर्थातच मग त्या ठिकाणी अहमही राहत नाही, आणि अहमच्या सापेक्षतेने असणारा सोहम जो आहे तो पण सुद्धा, कारण अहम आहे म्हणून मी आहे, म्हणून मग तू आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि त्याच दृष्टिकोनातून मग इथे म्हणतात की अहम सोहम दोन्हीही मावळलं. आणि हे दोन्हीही मावळलं असं सांगताना माऊलींनी पुन्हा हरिपाठामध्ये अतिशय सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे. आणि तो दृष्टांत कोणता आहे तर माऊली असं हरिपाठामध्ये म्हणतात की कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. साधुबोध झाला हा जो काही माऊलींचा अभंग आहे, त्या अभंगामध्ये ते म्हणतात की ज्याप्रमाणे कापुराची वाती उजळलेली ज्योती, कापूर लावला आपण कशाने लावला जातो तर अग्नीने तो लावला जातो, आणि मग तो अग्नीने पेटला की तो कापूर अग्निरूप होतो. म्हणजे त्याचं कापुराचं कापूरपण जे आहे ते संपतं, ते अग्निरूप होतं, आणि शेवटी तो अग्नी सुद्धा काय होऊन जातो तर विलीन होऊन जातो, नाहीसा होऊन जातो. अगदी त्याचप्रमाणे इथे सुद्धा ते म्हणतात की काय तर अहम सोहम मावळली. तर अहम सोहम जे काही आहे, अहम म्हणजे मी ब्रह्म आहे ही जाणीव सुद्धा त्या ठिकाणी काय होऊन जाते तर नाहीशी होऊन जाते. मी ब्रह्म आहे हा कारण देह आहे, आणि हा कारण देह मी ब्रह्म आहे असं जेव्हा आपण म्हणतो की सगळ्या चारही देहांचा निराश करता करता मी ब्रह्म आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तर तेव्हा त्या ठिकाणी ते शब्द असतात, आणि ते शब्द सुद्धा काय होतात तर ते शब्द सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे आकाश नावाचं तत्व आहे, आणि आकाश नावाचं तत्व असल्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणून मी ब्रह्म आहे ही जाणीव सुद्धा त्या असता उपयोगाची नाही. म्हणजे खरा तो त्या अनुभवापर्यंत जाण्यासाठी अहम आणि सोहम हे दोन्ही सुद्धा मावळलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की एकनाथ महाराज त्यांच्या दत्ताच्या आरतीमध्ये म्हणतात की काय मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आता मी आणि तू हे जे काही आहे ही जाणीव म्हणजे मी पण मावळला, आणि मी मावळला म्हणून मीच्या सापेक्षतेने असलेला तू जो आहे, कारण मी आहे म्हणून तू म्हणाला वाव आहे, पण मीच जर का मावळून गेला तर मग तू म्हणाला सुद्धा कोण तिथे शिल्लक राहिलं, कोणीही शिल्लक राहिलं नाही. आणि हाच विचार समर्थांनी आपल्या आत्मारामामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेला आपल्याला दिसतो. समर्थ आत्मारामामध्ये शिष्याला सांगतायत की हे शिष्या, तुझ्या जवळ असलेलं जे काही सगळं नाशिवंत आहे ना ते सगळं मला देऊन टाक,
आणि तू जर का मला ते सगळं नाशिवंत देऊन टाकलंस तर तुला काय होईल, तर मी तुला कशाचा अनुभव देईन, तर त्या आत्मसाक्षात्कार तुला होईल किंवा मी तुला आत्म्याचा अनुभव देईन, त्या ठिकाणी तुला होईल. ही माझी काय आहे, तर प्रतिज्ञाच आहे. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा सगळं नाशिवंत देऊन टाक असं जेव्हा शिष्याला म्हटलं, तेव्हा शिष्य म्हणतो की ठीक आहे, मी माझ्याजवळ असलेलं सगळं जे नाशिवंत आहे ते मी तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. आता तुम्ही तुमची प्रतिज्ञा काय करा, तर तुम्ही तुमची प्रतिज्ञा ही खरी करा. आणि मग ते म्हणत आहेत की त्या ठिकाणी की अरे तू त्या ठिकाणी तू सुद्धा काय, मी हे सगळं देऊन टाकलं, आता माझ्याजवळ काहीही शिल्लक राहिलं नाही असं म्हणणारा तू पुन्हा शिल्लकच आहेस. वास्तविक पाहता तो सुद्धा जेव्हा शिल्लक राहणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने काय होईल, तर तुला तो आपोआपच तो अनुभव येऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी आत्मारामामध्ये सुद्धा की हा देह मी जीव आहे, हा सुद्धा जो काही विचार आहे तो विचार सुद्धा काय आहे, तर त्या ठिकाणी शब्दरूपाने मी जीव आहे आणि जीवच ब्रह्मरूप आहे. हा विचार सुद्धा काय येतो, तर नाशिवंतामध्येच येणारा तो विचार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कारण तो विचार आहे याचाच अर्थ ते शब्द आहेत, शब्द आहेत याचाच अर्थ आकाश नावाचं तत्व आहे. कारण आकाशामध्ये शब्द हा आकाशाचा गुण आहे. आणि ज्या अर्थी अजून मी ब्रह्म आहे हे शिल्लक राहिलेलं आहे, त्या अर्थी खऱ्या अर्थाने अहम सोहमची काय झालेली नाही, तर ते मावळून गेलेलं नाही. आणि अशा पद्धतीने हा सगळा विचार जो काही आहे तो सगळा विचार समर्थ या ठिकाणी आम्हाला सांगतायत. आणि खऱ्या अर्थाने संतांना जो काही हे साधलेलं असतं, कारण संतांनी किंवा सद्गुरूंनी हे जे ज्ञानी लोक आहेत तर ते निर्गुण याच्यावरती पूर्णपणे काय तत्व झाडा करता पूर्णपणे आरूढ झालेले असतात. आणि त्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणून पुढचा समास जो आहे तो ब्रह्मनिरूपणाचा तो समास आहे. आणि त्या ब्रह्मनिरूपणामध्ये सुद्धा समर्थांनी हाच विचार आधी जो काही कालगणना खूप सुंदर पद्धतीने प्रियंका ताईंनी सांगितलेली आहे, त्याच्यावरती एवढंच आपल्याला फक्त विचार करता येतो किंवा एक जाणून घेता येतं की खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही सृष्टीची कालमर्यादा जर बघितली तर सामान्य माणसाला त्याचा पुसटचा सुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही. इतकी ती अमर्याद अशा प्रकारची ती काय आहे तर कालगणना आहे. आणि त्या कालगणनेच्या मानाने ही विश्वाची कालगणना जी काही आहे ती अफाट आहे. आणि त्या अफाट विश्वाच्या मानाने हे ब्रह्म जे आहे ते त्याच्याही पेक्षा अफाट आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते ब्रह्म किती अफाट आहे, किती अमर्याद आहे, त्याचा आपल्याला नुसता काय थोडासा अंदाज जो काही आहे तर थोडासा अंदाज आपल्याला या ठिकाणी की केवढं हे विश्व अफाट आहे. आणि हे विश्व आणि एवढं सगळं विश्व हे अफाट असलेलं विश्व हे मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे नाशवान आहे, कधीतरी हे नाश पावणार आहे, कधीतरी संपूर्णपणे याचा लय होणार आहे. आणि त्याच्या पलीकडे आत्मा नावाचं किंवा ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि त्या ब्रह्म नावाच्या तत्वाला आपल्याला गवसणी घालायची आहे किंवा ते ब्रह्मतत्व आपल्याला मी आहे म्हणून अशा पद्धतीने ओळखायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की एवढं एखादी व्यक्ती जेव्हा 105, 106, 10 वर्षाची होते तर तेव्हा आपण तिला म्हणतो बापरे ही व्यक्ती केवढी मोठी आहे. आणि मग त्या मानाने मग त्या अतिशय यत्किंचित आहे. आणि म्हणून मग सगळ्या प्रकारचे जे अहंकार आम्ही जोपासून बसतो तर ते सगळ्या प्रकारचे अहंकार आम्हाला काय करता आले पाहिजे, तर आमचे उडवून लावता आले पाहिजे. कारण खऱ्या अर्थाने आमच्या त्या अस्तित्वाला म्हणजे देहरूपाने असलेल्या अस्तित्वाला यत्किंचित सुद्धा किंमत नाही. एवढं आपण जर का ओळखलं तर आपण झपाट्याने त्या ब्रह्मा तत्वाच्या मागे लागण्याचा काय करू, प्रयत्न करू. आणि याच्यावरनं एक आपण लक्षात घ्यायचं की जिथे हरिहर सुद्धा नाश पावतात म्हणतात तिथे मी किस झाड की पत्ती आहे. म्हणजे देहरूपाने असलेली मी जी किस झाड की पत्ती आहे. आणि म्हणून मग मला कोणी विचारलं किंवा नाही विचारलं तरी सुद्धा
त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला दुःख किंवा खंत होता उपयोगाची नाही. किंबहुना माझ्या वाढदिवसाला कोणी फोन नाही केला तरी सुद्धा मला काय दुःख होता उपयोगाचं नाही, खंत वाटता उपयोगाचं नाही. हे यातनं पूर्णपणे आपल्या अंतःकरणावर बिंबलं पाहिजे. आणि ते जेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणावर बिंबेल आणि मग हळू जेव्हा खूप सुंदर उदाहरण दिलंय की दोन्ही उदाहरणं प्रियंकाताईंनी दिलेल्या समर्थांनी आपल्याला इथे दिली आहे. चित्रे लिहिली सेना त्यात कोण कोण थोर कोण साना वगैरे. तर हे चित्रदीप नावाचा पंचदशी मधला जो एक काय प्रकरण आहे तर त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी चित्रदीपामध्ये तेच त्यांनी सांगितलेलं आहे पंचदशी मध्ये सुद्धा की हे संपूर्ण विश्व म्हणजे एक चित्र आहे, एक रंगशाळा आहे. आणि ही रंगशाळा जी काही आम्हाला दिसते आहे तर यात असणारे सगळे लहान मोठे थोर जे काही आहेत हे तात्कालिक आहेत, हे क्षणिक आहेत, हे क्षणभंगूर आहेत. आणि म्हणून त्यांना खरं ते चित्र आम्हाला ज्याच्या सत्तेने दिसत आहे ती सत्ता म्हणजेच तो दीप जो काही आहे, तो प्रकाश जो काही आहे तो प्रकाश मात्र कायम स्वरूपी आहे, तो शाश्वत स्वरूपी आहे. आणि त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि ते ब्रह्म आम्हाला काय म्हणून या संपूर्ण जगतावरचं मिथ्यत्व, जगताचं मिथ्यत्व जे आहे देहादी पूर्ण आपल्या देहाचं मिथ्यत्व आपल्याला पूर्णपणे पटलं पाहिजे. नाहीतर हे काका म्हणतात तसं की हे संपूर्ण जग हात करून अगदी आपण म्हणतो की हे संपूर्ण जग मिथ्य आहे, पण मी किंवा माझं कुटुंब जे काही आहे, माझे अतिशय जवळचे नातेवाईक जे आहेत ते मात्र सत्य आहेत असं आपल्याला वाटत असतं. तर खऱ्या अर्थाने हा विचार आपल्याला इथे खूप बिंबवण्याची समर्थ म्हणतात की गरज आहे की खऱ्या अर्थाने हे संपूर्ण देहादी जगत जे काही आहे हे काय आहे तर हे मिथ्या आहे. आणि त्याच्या पाठीमागे असलेलं सत्ता रूपाने असलेलं ब्रह्म नावाचं तत्व जे आहे किंवा आत्मा नावाचं जे तत्व आहे ते आत्मा नावाचं तत्व हेच फक्त एक सत्य आहे. आणि हे सत्य ओळखून त्याचा पाठलाग आपल्याला सातत्याने करता आला पाहिजे. आणि तो पाठलाग संतांनी केला आणि संतांनी करून त्या तत्वाशी ते काय झाले तर ते एकरूप झाले, त्या निर्गुण. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा शेवटच्या समासामध्ये सांगताना म्हटलेलं आहे की काय तर संपूर्ण तत्वांचा झाडा झाला आणि निर्गुण ब्रह्म ते निश्चळ काय अंतरी बिंबले. आता असं हे अंतरी बिंबण्यासाठी हा सगळा उहापोह समर्थ या दोन्ही याच्यातून जे आपल्याला समास आहेत या दोन्ही समासातून वारंवार पुन्हा 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 तो विचार करत आहेत. तुमचं आमचं साधारणतः असं होतं की स्थळ त्याग होता सवेची जाते. आत्ता आपल्याला खूप आपण सांगतो, ऐकतो, वाचतो तेव्हा खूप पटलेलं असतं. म्हणजे व्यक्ती सुद्धा त्यातनं सुटत नाही बरं का. म्हणजे मी सुद्धा त्यातनं सुटत नाही की सांगताना किंवा ऐकताना वाचताना आपल्याला ते काय खूप छान पटलेलं असतं. परत त्याग होता सवेची जाते. तर तसं आपलं होता उपयोगाचं नाही. आणि ते आपल्याला पूर्ण घट्ट अंतःकरणामध्ये बिंबवलं पाहिजे. आणि ते आमच्या अंतःकरणात पूर्णपणे बिंबावं, समर्थांनी बिंबावं, सद्गुरूंनी अर्थात आम्ही प्रयत्न करावे तसं बिंबवण्यासाठी. आणि समर्थांनी त्या दिशेने आम्हाला हळूहळू पुढे पुढे नेत राहावं अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आणि झालेलं विवेचन समर्थ चरणी समर्पित करून मी वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. आरती मी 1 मिनिट बोललेलं चालणार आहे का मावशी? हो 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 बोल बोल. हा, मी फक्त समास वाचला होता आरती यायच्या आधी. आणि आज आई म्हणजे अलका मुतालिक या नसणार आहेत कारण शिवगडला जो सोहळा चालला होता त्याच्यामध्ये अजून त्या प्रवासात असतील. आणि हा जेव्हा समास वाचला आत्ता आणि काकांचं इंटरप्रिटेशन त्याच्यावर म्हणजे दासबोध चिंतनिकेमध्ये ज्या अनुषंगाने जो विचार आलेला आहे त्याच्याबद्दल 1-2 गोष्टी सांगाव्यात असं वाटतं इथे. आत्ता सगळ्यांचं निरूपण छानच झालं म्हणजे. आणि त्यातल्या त्यात प्रियांकाने जसं मावशीने सांगितलं की तिचा पंचदशीचा अभ्यास दिसत होता. म्हणजे शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास असताना एखादा विचार कसा मांडला जातो याचं आपल्याला क्लिअर म्हणजे उदाहरण कळून येतं. आणि गीताताईंबद्दल पण मला सांगायचं की त्यांना आपण खूप अगदी आयत्या वेळेला सांगितलं होतं की तो समास घ्यायचा आहे, पण त्यातल्या त्यात त्यांनी पण प्रयत्नपूर्वक वाचन करून दाखवलं आणि समजून वाचून दाखवायचा प्रयत्न केला. हे खूपच छान झालं. मायोद्भव निरूपणाबद्दल एक आधी पटकन असा विचार येतो आपल्या मनात की मायोद्भव म्हणजे माया उद्भवली.
म्हणजे ही माया का उद्भवली त्याचं निरूपण समर्थांनी इकडे केलंय. म्हणजे माया उद्भवली का, क्वेश्चन मार्क आहे, ती उद्भवली का, तर ती त्यांच्यासाठी म्हणजे या संतांसाठी नक्कीच उद्भवली, त्यांना नाही उद्भवलेली आहे ती. कारण जे आगाजे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, या विचाराचे जसे समर्थ आहेत तसे बाकी आपले सगळेच संत आहेत. मग या मायेबद्दल त्यांना बोलावं काय लागलं, त्यांना बोलावं लागलं कारण ते आपल्याला भासतंय. आणि मग पुढे जे डॉक्टर काकांनी त्याचं छान स्पष्टीकरण दिलेलं आहे दासबोध चिंतनिकेमध्ये, की ही सगळी भाषा जी आहे ती अध्यारोपाची भाषा आहे. आणि मग आपल्या समोर या समासामुळे अध्यारोप आणि अपवाद असे 2 विषय समोर येतात. आणि अध्यारोप म्हणजे आरोप, मुळात जे झालेलंच नाहीये ते आपल्याला भासतं आहे, म्हणून हे संपूर्ण जग जे आहे किंवा ही माया जी आहे ती आरोपित आहे, कारण ती आपल्याला भासती आहे. आणि आपण जसं गणितामध्ये, आपल्याला हे सगळ्यांना माहिती की गणितामध्ये आपण एक्स फॅक्टर धरतो, तर एक्स हे काही उत्तर नसतं, पण एक्स फॅक्टर धरल्यामुळे आपण ते गणित सोडवू शकतो, त्याचं सॉल्युशन आपल्याला त्याच्यामुळे मिळू शकतं. तसं मायोद्भवमध्ये माया ही स्वीकारली गेली आहे या संतांकडनं. म्हणजे समर्थांनी पण म्हणजे हा जो मायावाद आहे, जो शंकराचार्यांनी किंवा वेदांत शास्त्रामध्ये मायावाद जो स्वीकारला गेला, तो जणू हा गुंता सुटण्यासाठी आहे. समर्थ पण एका ठिकाणी म्हणतात की आधी माया उभारावी आणि मग ती ओळखून सांडावी. म्हणजे ही माया आधी स्वीकारावी लागते कारण ती आपल्यासारख्या लोकांना भासती आहे. म्हणून मायोद्भव निरूपणासारखा समास जिकडे ती कशी उभारली असेल याचं स्पष्टीकरण देण्यात येतं वेगवेगळ्या पद्धतीने. समर्थ हेही सांगतात आपल्याला की सगुणाचे आधारे, म्हणजे सगुणाचा आधार घ्यावा लागतो, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून अध्यारोप नावाचा कन्सेप्ट आपल्या समोर येतो. आणि आपण जर परमार्थ विज्ञान, डॉक्टर काकांच्या परमार्थ विज्ञान या ग्रंथाकडे गेलो तर आपल्याला अध्यारोप आणि अपवाद या 2 कन्सेप्ट खूप छान कळतात. तर अध्यारोप म्हणजे काय, की जे खरं नाही त्याचा आरोप करणे म्हणजे अध्यारोप आहे, बरं का. म्हणजे आधी आपण कन्सेप्ट काय आहे ते बघूया आणि मग नंतर या मायोद्भव निरूपणामध्ये ते कसं लागू होतं ते बघूया. अध्यारोप म्हणजे आपण काय पाहिलं की जे खरं नाही त्याचा आरोप करणे म्हणजे अध्यारोप, आणि त्याच्या बरोबर ऑपोजिट विरुद्ध की जे खरे आहे ते तसे आहे तसं सांगणं ते अपवाद, ज्याला वादच नसतो, जे खरंच असतं ते म्हणजे अपवाद. आणि अध्यारोप म्हणजे एका वस्तूवर दुसऱ्याचा आरोप करणे, याला अध्यारोप असं म्हणतात. आणि अपवाद म्हणजे त्याच्या बरोबर विरुद्ध की हा अध्यारोप आहे, हे सत्य नाही हे सिद्ध करणे म्हणजे अपवाद होय. आणि असं आपण उदाहरण एकत्र वाचली, हे असं वाचलं की आपल्याला नक्की एक्झॅक्टली अध्यारोप म्हणजे काय आणि अपवाद म्हणजे काय कळायला लागतं. आता अध्यारोपाचं उदाहरण घेताना आपल्याला मृगजळाचं उदाहरण पटकन डोळ्यासमोर येतं की माळ जमिनीवर जो पाण्याचा आरोप केला जातो तो म्हणजे अध्यारोप आहे, तो आरोप आहे, तिकडे पाणी नसतंच. आणि मग अपवाद कसा त्याचा, की ते भासणारा पाण्याचे स्पष्टीकरण आपण जेव्हा करतो की अरे तो भास आहे, ते खरं नाहीये बरं का, असं जेव्हा आपण सांगतो आणि खरं काय आहे ते मांडतो त्याला अपवाद असं म्हणतात. आता ही झाली संकल्पना अध्यारोप आणि अपवादाची. आणि मग या मायोद्भवामध्ये कसं आपण ते पाहायचं की ब्रह्मावर जगताचा आरोप झालेला आहे. आता इकडे माया मांडली की मायोद्भव म्हणजे ती भूभवती म्हणजे असणं म्हणजे जे उद्भवलं गेलं, आता ते खरंच उद्भवलं गेलेलं आहे की नाही ही अध्यारोपाची भाषा, म्हणजे आरोपित आहे, ते उद्भवलं गेलं हे आरोपित आहे. म्हणजे आता ब्रह्मावर जगताचा आरोप झाला म्हणजे अध्यारोप. आणि अपवाद म्हणजे काय मग, की मायावादासारख्या मताने स्पष्टीकरण देऊन त्याची निवृत्ती करणं की हा मायावाद आम्ही स्वीकारलाय बरं का, आणि त्याच्यामुळे ही माया हे सृष्टी झाली आहे असं आम्ही एक्स फॅक्टर गृहीत धरतो आहोत, कारण हे झालेलंच नाहीये तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि या मताला अपवाद असं म्हणतात. आणि खरं म्हणजे सगळ्या संतांना हे अपवादच मांडायचं आहे, पण तो आपल्यासारख्या सामान्य जणांना पचत नाही, रुचत नाही. जो मगाशी उल्लेख पण प्रियांकाने केला होता अजातवाद, की ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना पटत नाही, म्हणून संतांना हे स्वीकारावं लागतं आणि सांगावं लागतं. आणि अजून एक डॉक्टर काकांनी त्यांच्या चिंतनिकेमध्ये अतिशय छान एक वाक्य उच्चार लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की अपवाद याचा अर्थ सिद्धांत आणि अध्यारोप याचा अर्थ पूर्व पक्ष, असं त्यांनी चिंतनिकेमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला किती धागा मिळतो खरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याचा. मग आपल्या मनात पटकन येतं की सिद्धांत म्हणजे काय, मग सिद्धांती हे कोण असतात, जे उत्तर पक्ष मांडतात ते सिद्धांती असतात.
मग पूर्व पक्ष म्हणजे काय, याचा अर्थ पटकन म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे दासबोध चिंतनिका पाठवली जाते आहे, तर अशा पद्धतीने डोक्यात आपले विचार यायला लागतात की अरे पूर्व पक्ष म्हणजे काय. मग तर आपण पूर्व पक्ष किंवा उत्तर पक्ष किंवा सिद्धांत पक्ष म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना आपण अभ्यास करतो हे माहितीच आहे, पण अनुषंगाने तो विषय या समासामध्ये येतोय म्हणून त्या पद्धतीने विचार करतो आहोत की 6 शास्त्र स्वीकारली गेलेली आहेत आणि षड दर्शन म्हणतो त्याला आपण. आणि या शाही दर्शनांचे आपले आपले द्रष्टे होते, ऋषी होते, आणि ते शाही दर्शन जे आहेत त्यांना द्रष्टा होता. द्रष्टा म्हणजे त्यांनी स्वतःच्या बुद्धीने ते काही लिहिलेलं नाहीये, त्यांना तपस्या तप केल्यामुळे ती दर्शनं तिथपर्यंत होत गेलेली आहेत त्या ऋषींना. आणि त्याचं शेवटचं ते दर्शन आहे त्याला वेदांत शास्त्र म्हणतात आणि त्याला सिद्धांत पक्ष असं म्हणतात. मग आधीची शास्त्र कुठली, 6 शास्त्रांपैकी आधीची 5 कुठली, ती म्हणजे सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, आणि त्याच्या 5वं जे आहे ते पूर्वमीमांसा, जैमिनींचं जे आहे ते. म्हणजे पूर्वमीमांसामध्ये कर्मसिद्धांत सगळं आलाय की, आणि प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहे तिकडे, प्रत्येक जण एकेका टप्प्यापर्यंत पुढे पोहोचलेला आहे. म्हणजे त्याच्यामधले हे काही मतं जे आतापर्यंत आपण वाचले त्याच्यामधले काही जे आहेत ते शैश्वर आहेत, म्हणजे ईश्वर एक्सेप्ट केलाय त्यांनी. काही जे आहेत ते निरीश्वरवादी आहेत, म्हणजे ते ईश्वर मानत नाहीत. त्याच्यामधली काही मतं नास्तिक मतं पण आहेत. आता नास्तिक म्हणजे आपण व्यवहारात जेव्हा शब्द वापरतो तेव्हा ईश्वर मान्य नाही अशांना आपण नास्तिक म्हणतो. पण शास्त्राचा अभ्यास आपल्याला केल्यानंतर कळतं की जे वेदांना प्रमाण मानित नाहीत त्यांना नास्तिक असं म्हणतात, नास्तिक मत, ते वेद प्रामाण्य नसतं त्यांना. तर अशा सगळ्या गोष्टी हे आधीचे जे आहेत म्हणजे सांख्य, न्याय, वैशेषिक, योग आणि पूर्वमीमांसा, या सगळ्यांना म्हणजे आधीचे 5 यांना पूर्व पक्ष असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचं जे आहे म्हणजे वेदांती, म्हणजे आपण वेदांती आपल्याला म्हणूया कारण आपण वेदांत शास्त्राचा अभ्यास करतोय, जे जीव ब्रह्म ऐक्य मानतात किंवा जीव ब्रह्म जगत आणि ईश्वर या संदर्भात जे बोलतायत किंवा हे सगळं एकच आहे हे त्यांना खरं म्हणजे सांगायचं आहे. आणि जे व्यासांनी मांडलेलं आहे ते शास्त्र जे आहे त्याला वेदांत शास्त्र असं म्हणतात, त्याला उत्तर मीमांसा म्हणतात. आणि उत्तर मीमांसा जी आहे ती बाकीच्या गोष्टींबद्दल बोलतच नाहीये, ते उपासनेबद्दल बोलणार नाही, ते बाकीच्या कर्मांबद्दल बोलणार नाही, ते सगळे आधीचे मतं मांडतात. आणि ती अगदी चुकीची असतात असं नसतात, ती त्या गोष्टींपर्यंत ती बरोबरही असतात, स्वीकार्यही असतात, पण संपूर्णपणे स्वीकार्य नसतात. आणि आपलं मत जे आहे ते जीवब्रह्म ऐक्य मानतं. मग अशी अभ्यासामध्ये मला असं वाटतं ब्रह्मनिरूपणामध्ये छांदोग्य उपनिषदाचा विषय उल्लेख आला होता, आणि छांदोग्य उपनिषदामध्ये अतिशय छान गोष्ट आहे. आणि हे अध्यारोप अपवाद ही जी प्रक्रिया आहे या पद्धतीने खरं म्हणजे सद्गुरू जे असतात ते शिष्याला उपदेश करत असतात. शास्त्र असं म्हणतं की अध्यारोप अपवाद न्यायेनं गुरु शिष्य उपदेशती, म्हणजे या न्यायाने सद्गुरू शिष्याला उपदेश करतात. ते आपल्याला किती छान या समासामध्ये दिसून येत आहे बघा. आणि जो उल्लेख केला छांदोग्य उपनिषदामध्ये त्याच्यामध्ये एक छान श्रुती येते, ती खरं म्हणजे सगळं एकच आहे, ते आपणच त्याला वेगळं करतो कारण ते माईक जगत आपल्यालाच भासतं आहे. छांदोग्य उपनिषद असं म्हणतं की वाचारंभण विकारो नामधेयम मृत्तिकेतेव सत्यम. पाहिजे तर मी याचा फोटो पाठवते. आणि ते असं सांगतंय की वाचारंभेण म्हणजे वाचेमुळे आपण त्याला सगळं वेगळं करतोय. आणि त्याने उदाहरण इतकं छान दिलंय की समजा एक माती आहे, खरं माती, आणि त्या मातीमधून आपण माठ बनवला बरं का, आणि मग त्या मातीचं आपण वेगळं काहीतरी आकाराचं मडकं पण बनवलं, किंवा आपण त्या मातीचा पेला बनवला, त्या मातीची वाटी बनवली, आणि आपण त्याला काय म्हणायला लागतो, वाचेने विकार तयार होतो की आपण मातीच आहे खरं ती, पण आपण म्हणतोय माठ, आपण म्हणतोय काहीतरी रांजण, आपण म्हणतोय पेला, आपण म्हणतोय वाटी. आणि आपल्याला जर कोणी विचारलं की कुठे आहे पेला, तर आपण काय करतो की आपण त्या मृत्तिकेच्या म्हणजे मातीच्या पेल्याला हात लावतो, हे बघ ही वाटी हा पेला आहे. हा, तर तो समोरचा विचारणारा म्हणेल अरे तू कशाला हात लावतोयस, तू मातीलाच हात लावतोयस, म्हणजे वेगळं काही नाहीच आहे. आपण फक्त वाचेमुळे आपण ते नामरूपात्मक वेगळं झाल्यामुळे त्याला वेगळं समजतो इतकंच, आणि आपल्याला ते वेगळं भासतंय. म्हणून संतांना मायोद्भव निरूपणासारखे विषय मांडावे लागले, असे एक ऍडिशन करावे होते. आणि ब्रह्मनिरूपण जे मांडलं गेलं ते अप्रतिम सुंदर पद्धतीने मांडलं गेलं की ते मांडलंच मुळात कालगणना सांगितलेलीच का आहे. ते अशा पद्धतीने जे मांडलं गेलं ते अतिशय उत्तम झालं. एखाद फक्त हा अध्यारोप आणि अपवादाचा पॉईंट ऍड करायचा होता म्हणून मी बोलले. आता मात्र इकडेच थांबते. धन्यवाद. नमस्कार. जय जय गुरु समर्थ. धन्यवाद शमिकाताई. माधुरीताई तुमचेही खूप धन्यवाद. तुम्ही पण अगदी साध्या
उदाहरणांनी देशकाल परिच्छिन्नच संकल्पना समजावून दिल्या. हरिपाठातला कापुराचा जो दृष्टांत, त्याच्यामुळे ते अहम सोहम मावळली हे समजायला पण खूप मदत झाली. आत्मानुभवात काय होत असेल याची आपण कल्पना करू शकतो, पण त्यासाठी मुळात अहंकाराला आपल्याला तिलांजली देता आली पाहिजे. आणि तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे. जगत मिथ्या, ब्रह्मसत्य हे सगळं शब्दांनी तर सगळं लगेचच कळत जातं, पण ते आचरणाने आणि खऱ्या ज्ञानाने कळण्यासाठी आपल्याला ही साधना करतोय आणि आपण हा खटाटोप चाललेला आहे. तो अनुभव येण्यासाठी योग्य दिशेने जाण्याचा आपल्या प्रयत्नांना, सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे अशी आपण समर्थांकडे प्रार्थना करूया. शमिकाताई, तुम्ही मायेचं जे एक्स फॅक्टर, एक्सचं उदाहरण देऊन जे सांगितलं ते खूप पटण्यासारखं आहे, की त्यामुळे मायावादामुळे विश्वाचा गुंता सोडवण्यासाठी आपल्याला तो मायावाद स्वीकारावा लागतो आणि संतांनी तो स्वीकारून आपल्याला सोपं करण्यासाठी हे सगळं समजावून सांगितलंय. तुम्ही अध्यारोप आणि अपवाद या संकल्पना पण छान समजावून सांगितल्या आणि एकंदरीतच अनेक संकल्पना शास्त्रातल्या पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा वगैरे यांचं इंट्रोडक्शन या निमित्ताने झालं. पुढे पुढे तुमच्याकडनं असं आणखी हे काय आमच्या ज्ञानात भर पडतच राहील याची खात्री आहेच. धन्यवाद सगळ्यांचे. या निमित्ताने आज धन्यवाद मानते. आणि शेवटचा श्लोक मृणाल घेणार आहे. हो, घेते. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनास मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय